मंडळी, हिवाळ्यामध्ये असे पावटे बाजारात भरपूर प्रमाणात यायला लागतात आणि पावट्याची बरीच वेगवेगळी रेसिपीसुद्धा बनवली जाते। तर आज आपण मस्त गावरान पद्धतीने झणझणीत आणि चमचमीत अशी पावट्याची आगळी वेगळी रेसिपी बनवणार आहोत। करायला खूप सोपी आहे, नॉनव्हेजला तोड अशी ही रेसिपी आहे। तुम्ही एकदा कराल ना तर नेहमीच बनवून खाल। यासाठी पावटे घ्यायचे आणि या पद्धतीने हे बघा सोलून घ्यायचे, याचे असे दाणे असतात। तुम्ही याला काय म्हणता कमेंट करून मला नक्की सांगा। तर 1 वाटी पावटे हे बघा मी सोलून घेतलेले आहे। दिसायला असे दिसतात हे खायला खूपच भारी लागतात। नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी। यासाठी इथे तवा गरम करायला ठेवलाय, तेल घालायचं आणि सोललेले पावटे यामध्ये घालायचे आणि चांगले डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे। पावटे चांगले निवडून घ्यायचे, यामध्ये किडी सुद्धा असतात। तर मी काय केलं, पावटे चांगले निवडून फ्रीजमध्ये ठेवले होते थोडे, यामुळे याला मोड सुद्धा आलेले आहेत। याआधी सुद्धा मी पावट्याची वेगळी रेसिपी बनवून अपलोड केलेली आहे, तुम्हाला आवडली सुद्धा आहे, ती सुद्धा तुम्ही एकदा नक्की पहा। आज मी तुम्हाला थोडं वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे आणि ते सुद्धा वेगळ्या मसाल्यात। मस्त पावटा भाजून झालाय, काढून घेऊया। आता एक वाटण बनवूया। यासाठी मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी किसलेलं खोबरं, 1 उभा चिरलेला कांदा घातलाय। यानंतर घालूया 2 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, 1 चमचा जिरं, मूठभर कोथिंबीर घातली आहे देठासकटच आणि थोडंसं पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही आणि दरदरीत वाटून घ्यायचं। एकदम बारीक पण नाही वाटलंय मी, हे बघा थोडंसं जाडसरच असं वाटून घेतलेलं आहे। चला तर आता आपण मस्त पावट्याची झणझणीत भाजी करतोय, मस्त चमचमीत अशी गावरान पद्धतीने। यासाठी कढईमध्ये तेल, 1 चमचा मोहरी, जिरं घातलंय, हिंग पावडर, यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि परतून घ्यायचा कच्चेपणा जाईपर्यंत। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। एक बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा यामध्ये घातलाय आणि परतून घेतलाय। 1 चमचा आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट घातली आहे। आपण वाटणामध्ये सुद्धा घातलेला आहे, पण इथे मी 1 चमचा लहान घातलेला आहे, यामुळे असं मसाल्यामध्ये तेलामध्ये परतून घेतल्यामुळे फ्लेवर खूप चांगला येतो। वाटणामध्ये घातल्यानंतर तुम्ही असं नाही घातला तरी सुद्धा चालेल। आता मसाले घालूया। पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे आणि जिरे पावडर मिक्स होती ती घातलेली आहे। यानंतर यामध्ये घालूया 2 चमचे कांदा लसूण मसाला। कांदा लसूण मसाल्यामुळे ही भाजी ना खायला अप्रतिम लागते। फक्त पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे, मिक्स करून घ्यायचे सगळे मसाले। लाल तिखट सुद्धा मी घातलाय ना, ते फक्त लहान चमचा 1 घातलेला आहे, जास्त मोठा चमचा घातला नाही, कारण कांदा लसूण मसाला हा थोडासा तिखटच असतो। वाटणामध्ये सुद्धा आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या होत्या, यासाठी तिथे थोडंसं कमीच घालायचं। पण ही भाजी ना अशी झणझणीत बनवली ना तर खायला एकदम मस्त लागते। मसाले छान परतून घेतलेत, आता यामध्ये वाटण केलेलं आहे ते वाटण घालायचं आहे आणि वाटण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण वाटण आपण हे कच्चंच होतं बनवलेलं, तर यासाठी मसाल्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे। सगळे मसाले आणि वाटण 1-2 मिनिटं छान परतून घेऊया तेल सुटेपर्यंत। छान असं वाटण परतून झाल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे, म्हणजे मसाले करपणार नाही तळाला। 2 चमचे फक्त पाणी घातलंय, जास्त नाही, मिक्स करून घेतलंय। छान असं तेल सुटलेलं आहे। आता घालूया यामध्ये तेलात परतून ठेवलेले पावटे आणि 1 बटाटा घातलाय, मीडियम आकाराच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। आता यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं। मंडळी, याआधी सुद्धा मी पावट्याची भाजीची रेसिपी अपलोड केलेली आहे, थोडीशी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे, ती सुद्धा तुम्ही एकदा नक्की पहा। लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला, तर पाणी घालताना आपल्याला इथे गरजेनुसार घालायचं आहे। आपल्याला ग्रेव्ही कशी हवी, घट्ट हवी, पातळ हवी, त्याप्रमाणे घालायचं आहे। तर इथे पाणी घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि याला चांगली एक खळखळून उकळी काढून घ्यायची। भाजीला छान अशी उकळी आलेली आहे, हे बघा। आता झाकण ठेवूया आणि 7 ते 8 मिनिटं ही भाजी छान अगदी स्लो फ्लेमवर शिजवून घेऊया। पावटे आपण आधीच परतून घेतले, त्यामुळे जास्त वेळ शिजायला लागत नाही। तुम्ही पाहू शकता मस्त अशी भाजी शिजलेली आहे, रंग सुद्धा खूप सुरेख आलेला आहे आणि खायला तर अप्रतिम लागते। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। मस्त आपली अशी पावटा बटाट्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे। मंडळी, तुम्ही अशी कधी केली नसेल तर एकदा या माझ्या पद्धतीने करून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा।
हिवाळ्यामध्ये हे पावटे बऱ्याच प्रमाणात बाजारामध्ये दिसू लागतात. इतर वेळेला आपल्याला हे भेटत नाही, त्यामुळे भाजी बनवता येत नाही. तर हिवाळ्यामध्ये असे आले ना मार्केटमध्ये, तर तुम्ही हे बनवून वेगवेगळे पदार्थ बनवून खाल्लेच पाहिजे, कारण चवीला खूप छान लागतात. नॉनव्हेजपेक्षा भारी चव याची असते. तुम्ही सुद्धा या पद्धतीने करून बघा. माझी खात्री आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडलीच असेल. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.